नमस्कार, मी डॉक्टर मंजू विनय पाटील। आज डोंबिवली पश्चिम शांताराम टॉवर आणि नटराज दर्शन सोसायटी यापासून ते मेन क्रॉस रोड या ठिकाणचा रस्त्याचा काँक्रिटीकरणाचा कार्यक्रम, भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आपले लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, तसेच आपले कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आदरणीय आप्पा शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन, तसेच आपले 143 डोंबिवली विधानसभा अध्यक्ष माननीय सुरेश जोशी साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हा निधी आपल्याला इथे संपन्न झालेला आहे। डोंबिवलीमधून जो चाकरमानी सामान्य नागरिक जो रोज ट्रेनच्या धकाधकीच्या गर्दीतून कामाला जातो, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। त्यांचा रोजचा प्रवास हा सुखकर होणार आहे। त्यामुळे परत एकदा मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आपले खासदार लाडके डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना खूप खूप आभार मानते। डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांचेही खूप आभार मानते। धन्यवाद। काँक्रिटीकरणाचं काम हे आज त्याची सुरुवात झालेली आहे। शांताराम टॉवर ते क्रॉस रोड या दरम्यानचं काम जवळजवळ 7 ते 10 कोटीची कामं ही आज डोंबिवली पश्चिमला आलेली आहे। आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या खासदार निधीतून आणि माननीय आमच्या डोंबिवली विधानसभेचे आमचे अध्यक्ष माननीय सुरेश जोशी साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आणि आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय आप्पा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामं इथे आलेली आहेत। आम्हाला आनंद होतोय, या कामाची सुरुवात होत आहे आणि लोकांना लवकरच काँक्रीट रस्ता मिळणार आहे आणि त्यांची समस्या सोडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठा वाटा आहे।